प्रेज द लॉर्ड. मागच्या वेळेस आपण प्रगटीकरणाचा 13वा अध्याय म्हणजे ज्यावेळेस स्वर्गारोहण होऊन 3.5 वर्ष होऊन जाणारे 2 संदेष्टे ह्यांना रक्तसाक्षी केलं जाणारे आणि मग ते उचलले जाणारे आणि मग अँटिक्राइस्टचा काळ शेवटचे 3.5 वर्ष सुरू होणारे त्या 13व्या अध्यायामध्ये आपण होतो. 13वा अध्याय 1 ते 2 वचनं वाचूया. प्रगटीकरण 13:1-2. समुद्रातून वर आलेले श्वापद. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. एक श्वापद म्हणजे काय? देश म्हणा, या संस्था म्हणा, या राज्य म्हणा. हां, समुद्र म्हणजे काय आपण पाहिलं? जग. ओके. हां, त्याला 10 शिंगे व 7 डोके असतात. हां, 10 शिंग आहे आणि 7 डोके आहेत. शिंग म्हणजे त्या श्वापदाला मदत करणारे राजे, त्याच्यावरती मुकुट आहे, इथं मुकुट आहे. आणि 7 डोके म्हणजे त्या जे श्वापद आहे, या जो देश आहे, या जी संस्था आहे त्यामधून निघणारे राजे असे ते आहेत. हां, 7 डोके असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. हां, देवनिंदात्मक नावं होती म्हटलं. देवनिंदात्मक नावं याचा अर्थ काय? स्वतःला दैवत्व म्हणणं होतं. म्हणजे जो अँटिक्राइस्ट आहे हा कसा बनलेला आहे आपण पाहिलं होतं दानिएलाच्या पुस्तकामध्ये. सिंह म्हणजे बाबेल, चिता म्हणजे ग्रीस आणि अस्वल म्हणजे मेदी पारसी आणि एक विचित्र श्वापद म्हणजे रोम म्हटलेले. आणि तसंच नबुखदनेझरला पण जे स्वप्न पडलं त्याच्यामध्ये सुद्धा एक पुतळा आहे, जो पुतळा सोन्याचा आहे, चांदीचा आहे, रुपयाचा, ह्याचा पितळाचा आहे आणि लोखंडाचा आहे आणि माती आणि लोखंड मिक्स आहे पायाचा भाग. तर ऑलरेडी आपण पूर्ण पुतळ्यापर्यंत गेलेलो आहोत. आत्ता ज्या सध्याच्या काळात आपण राहत आहोत हे पायाचा भाग आहे. ओके. आणि जे 4थं श्वापद दानिएलाने बघितलेलं आहे ज्याच्यामधून 10 शिंग निघतात आणि 11वं शिंग म्हटलेलं आहे ना, हा 11वं शिंग म्हणजे हा 13वा अध्यायातला हा श्वापद आहे. ओके. हा एक पण वचन सांगते त्याला अजगराने आपलं आसन याचा अर्थ काय? सिंहासन दिलेलं आहे. आता सैतानाचं सिंहासन कुठं आहे? पृथ्वी हे त्याचं सिंहासन आहे सैतानाचं. म्हणजे पृथ्वी सगळं सैतानाने त्याच्या हात ताब्यात दिलेली आहे, त्याला शक्ती दिलेली आहे आणि अधिकार दिलेला आहे. म्हणजे संपूर्ण डिमॉनिक शक्ती, या अशुद्ध शक्ती ही त्या श्वापदाच्या पाठीमागं उभी आहे. ओके. अधिकार दिला आहे म्हणजे चिन्ह चमत्कार करण्याचा अधिकार, कारण सैतानसुद्धा चिन्ह चमत्कार करू शकतो. प्रेज लॉर्ड. बघितलं ना आपण फारोच्या काळामध्ये बघितलेलं आहे की फारोचे जे जादूगर होते ते जादूगरसुद्धा साफ करत होते, रक्त करत होते, बेडका आणत होते. त्यांना करणं जमत होतं पण त्याला थांबवणं अवघड आहे. एखादा व्यक्ती ज्यावेळेस ब्लॅक मॅजिक करतो, नीट लक्षात घ्या कुठं करतो तो करू शकतो, सैतानी ताकद त्याला मदत करते, पण त्याला ते कंट्रोल करणं जमत नाही, कारण ते कंट्रोलच्या पलीकडे जातं, कारण ते कंट्रोल करणारा सैतान असतो. प्रेज द लॉर्ड. कळत आहे का? पण देवाची स्तुती असो, सर्व ब्लॅक मॅजिक शिवायशाप येशू ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यावरती कार्य करत नाही. म्हणून कुठल्याही शापाला, या कुठल्याही सैतानाच्या ताकदीला, या क्रियाकर्म ब्लॅक मॅजिक जादूटोणाला घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, त्या सिस्टर म्हणत होत्या आमच्या घरासमोर मिरच्या आणि लिंबू कोणी दररोज येऊन टाकतं, आणि त्या घाबरल्या होत्या, विश्वासणाऱ्या होत्या पण त्या घाबरल्या होत्या. पण अज्ञानामुळं त्यांना माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस गेलो तिथं त्यांना सांगितलं की घाबरू नका, कारण परमेश्वराने हे जे जादूटोणा ब्लॅक मॅजिक शिवाशापवरती येशूने क्रूज खांबावरती जय मिळवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला साप आणि विंचू तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तुम्ही देवाचं लेकरू असल्यामुळं तुमच्या घराभोवती देवदूतांचं कुंपण आहे, देवदूतांचा पहारा आहे. प्रेज लॉर्ड.
त्यामुळं तुमच्या घरावरती येणारे सर्व सैतानाची जळते बाण, या ब्लॅक मॅजिक, शिव्याशाप, या लिंबू, जादूटणा हे तुम्हाला स्पर्श करणार नाही. प्रेज लॉर्ड. मी त्यांना म्हटलं की तुम्ही जर त्या लिंबूवरती मिरचीवरती विश्वास ठेवला की हे माझ्या जीवनामध्ये कार्य करल, तर ते कार्य करल विश्वासणारे असून पण जर तुम्ही ते त्याच्याकडवर अविश्वास दाखवला, या त्याच्यावरती जय मिळवला येशूच्या रक्तामध्ये, या येशूवर विश्वास ठेवल्यामुळं, तर ते तुम्हाला काही करू शकणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि ते फक्त ते तुम्हाला दिसल, 91 स्तोत्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला दिसल, पण ते स्पर्श करणार नाही तुम्हाला. प्रेज लॉर्ड. आमचा विश्वास एवढा दृढ पाहिजे, एवढा स्ट्रॉंग पाहिजे. आमच्या कामावरती पण कोणी काही बोललं आहे या कोणी काही शिवायशाप दिले, रद्द ठरवायचे. तुम्हाला स्वप्न पडतात. काही लोक, एक तिथं होते एक ब्रदर, ते म्हणतात ब्रदर मला खूप विचित्र घाणेरडे स्वप्न, सापाचे, विंचवाचे असे स्वप्न पडतात. म्हटलं स्वप्न पडतात तर तुम्ही काय करा, धमकवा आणि त्यांना रद्द ठरवा, आणि रद्द ठरवून कॅन्सल करा, आणि तुमच्या जीवनातून निघून जाण्याची काय करा, आज्ञा करा त्याला. कारण कसं आहे की ज्यावेळेस ते स्वप्न तुम्ही बघता आणि त्याच्या विरुद्ध काहीच करत नाही, त्यावेळेस काय होतं, ते ॲटोमॅटिकली तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतात. नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतो आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं स्वप्न पडतं आणि तुम्हाला ते आठवतं, जर नाही आठवलं तर गोष्ट वेगळी, पण जर आठवतं आणि ते दिसतं की तुमच्या जीवनावरती आघात करते या घात करते तुमचा, तर त्या स्वप्नाला बांधा आणि आघातकुपी टाकून द्या येशूच्या नावात. ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. पण ज्यावेळेस ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विश्वासाने त्याच्याबद्दल भीती बाळगायला लागता एखाद्या गोष्टीबद्दल, तर ते जीवनामध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही. कारण येशूने काय म्हटलं, तुमच्या विश्वासाने तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे विश्वास हा ज्या गोष्टीवरती ठेवता, भीतीवर जर विश्वास ठेवता तर भीती ताबा घेईल, आणि प्रीतीवरती विश्वास ठेवता तर प्रीती ताबा घेईल. म्हणून वचनात काय दिलेलं आहे, तुम्हाला भीतीचा नाही तर प्रीतीचा आत्मा मिळालेला आहे. त्यामुळं भीतीचा आत्मा ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये येतो, देन देरच रिब्यूक करून निघून हाकलून लावा त्याला. कधी डॉक्टरचे सिम्पटम, घरातले वाद, या कामावरच्या गोष्टी अशा असतात ना की तुम्हाला वाटतं आता काय होईल माझ्या जीवनामध्ये, नोकरी राहील का नाही, काय समस्या होईल मला कळत नाही. त्यावेळेस एक आवाज येतो जो तुमच्या कानावरती येतो, तो म्हणतो आता गेली, कर येशूची अजून स्तुती आराधना, जा चर्चला, जा शुक्रवारच्या मिटिंगला, बघ आता पहिल्यांदा तुझीच नोकरी जाईल. त्या आवाजाला येशूच्या नावात धमकून हाकलून लावा. म्हणायचं ह्या जागेवरती देवाने मला निवडलेलं आहे, ही जागा, हे काम मला देवाने दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हे काम तू हिसकावू शकत नाही सैतान. उलट हे काम तू हिसकावणार नाही तर ह्या कामावरती मला प्रमोशन मिळणार आहे, आणि प्रमोशनची घोषणा करा येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रमोशनची घोषणा करताल आणि सैतानाचं ऐकणं बंद करताल आणि देवाच्या वचनानुसार घोषणा करताल, त्यावेळेस देवाचं वचन तुमच्या जीवनात कार्यरत होईल. प्रेज द लॉर्ड. पण हे जे आहे इथं आपण पाहतो, ह्या श्वापगताचा पूर्ण कंट्रोल कोण करत आहे, अजगर करत आहे, सैतान करत आहे असं म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. 3रं वचन. आता हा जो श्वापद आहे, ह्याच्या एका डोक्यावरती, या एका राजावरती प्राणांतिक घाव झालेला आहे. म्हणजे त्याच्यावरती असा अटॅक होणार आहे की ज्या अटॅकच्याद्वारे तो जवळजवळ मारणारच आहे. पण ना खन्नामा शत्तिरिबी खराला बाखांताना रबा खांताना शिथी नामा खराबा खांताना नाराबाईशा खरा नामा खतिरिबी थरो बाखांताना रबा खराला बाखांताना. परमेश्वराच्या सामर्थ्याने चाला, परमेश्वराच्या अभिषेकाने चाला, परमेश्वराच्या कंट्रोलने चाला, परमेश्वराच्या वचनानुसार चाला, परमेश्वराच्या भयामध्ये चाला. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सांभाळणारा, सहाय्य करणारा, मदत करणारा आहे. कुठलीही शंका घेऊ नका माझ्या वचनाबद्दल, कुठलेही जळबाशथाराबाखर विश्वास ठेवा तुम्ही परमेश्वरात. आता म्हणतो पवित्र आत्मा म्हणत आहे आता तुम्ही विश्वास ठेवा. तुमचे प्रत्येक बाण, जळते बाण जे तुमच्या जीवनात चालू आहे, जे काही समस्या तुमच्या जीवनात चालू आहे, परमेश्वर म्हणतो मी सगळं ते रिब्यूक करून नाहीसं करणार आहे. तुम्ही आज इथं आणायचं ह्या ठिकाणी आलेलं नाही. परमेश्वर म्हणतो की ह्या माझ्या वचनाद्वारे मी तुमच्याबरोबर आत्ता बोलत आहे. माझ्या चिन्ह चमत्कार तुमच्या जीवनामध्ये माझी करू इच्छितो आहे. म्हणून या वचनाद्वारे मी तुमच्याबरोबर बसलो आहे, तुमच्याबरोबर बोलतो आहे. पवित्र आत्मा माझ्या सेवकामार्फत तुमच्याबरोबर बोलतो आहे.
तुम्ही माझी लेकरं आहात, तुम्ही मस्तक आहात. स्वतःला कमकुवत लेखू नका, स्वतःला कमकुवत समजू नका. कुठल्याही गोष्टीची कुठल्याही समस्या तुमच्यावरती हावी होणार नाही. परमेश्वर आत्ता म्हणते, पवित्र आत्मा आत्ता म्हणते, मी जगाला जिंकलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही विश्वास ठेवा. सर्व गोष्टीचं वर विजय तुमचाच होणार आहे. काळजी करू नका. जी काही समस्या, ज्या समस्यामधून तुम्ही आत्ता चाललेला आहे, परमेश्वर म्हणतो मी ते दूर करणार आहे. ते मी संपूर्ण तुमचे जीवन बदलून टाकणारा परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो आज ह्या वचनानुसार मी तुमच्याबरोबर आत्ता बोलत आहे, आता पवित्र आत्मेतर्फे बोलत आहे. तुम्ही कशाचीही चिंता करू नका, कशाचीही काळजी करू नका. तुमच्या समस्या मला ठाऊक आहे, तुमचे सर्व सिच्युएशन ठाऊक आहे. अजून थोडा वेळ धीर धरा. अजून थोडा वेळ धीर धरा. मी तुम्हाला त्या संकटातून, त्या त्रासातून, त्या समस्यातून, त्या आजारातून मी बाहेर काढणारा परमेश्वर आहे. हो थँक्यू जीजस. परमेश्वरा देवा धन्यवाद, धन्यवाद. हो थँक्यू जीजस. धन्यवाद मागतो. ओके. हां, तिसरं जे तो जो राजा आहे त्याचा घाव भरा झाला, वचन सांगते. आणि परत वाचवते. त्याच्या एका डोक्यावर प्राणांती घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याचा प्राण घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदा मागून गेली. प्रेज लॉर्ड. त्याचा घाव बरा झाल्यामुळं सर्व पृथ्वी म्हटलेलं आहे. त्या अँटिक्राइस्टच्या पाठीमागं संपूर्ण पृथ्वी जाणार आहे. प्रेज लॉर्ड. कारण तो अशा चमत्कारातून त्या मरणाच्या दाढेतून बाहेर येणार आहे, वाचला जाणार आहे. बरोबर आहे की त्याला पाहून संपूर्ण पृथ्वी आश्चर्यचकित होईल आणि त्याला देवासारखं मान सन्मान देतील. ओके. म्हणजे जणू काय तो ह्या गोष्टी का घडत आहे, या अँटिक्राइस्टच्या काळामध्ये ह्या गोष्टी का घडणार आहे. 4थं वचन वाचूया. त्या श्वापदास आपला अधिकार दिला. हां, अधिकार दिलेला आहे सैतानाने. ही देवाची नेमलेली वेळ आहे. अँटिक्राइस्ट येणं ही देवाची नेमलेली वेळ आहे. ओके. त्याला अधिकार दिला. आपला आसन, आपली शक्ती आणि अधिकार का देते. सैतानाचा उद्देश काय. एखाद्या व्यक्तीला समोर उभं करायचं आणि त्या व्यक्तीला आसन द्यायचं, शक्ती द्यायची, अधिकार द्यायचा. असं सैतान का करत आहे. सैतानाचा उद्देश काय मेन. हां, त्यांनी अजगराला नमन केले. हां, सैतानाने अधिकार दिला म्हणून कोणाला नमन केलं. अजगराला नमन केलं. हां, आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले. आणि कोणाला नमन केलेलं आहे. श्वापदाला नमन केलं. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस एखादा व्यक्ती, एक व्यक्ती, मनुष्य एका व्यक्तीला नमन करतो, त्यावेळेस तो त्याच्या पाठीमागं असलेल्या ऑथॉरिटीला नमन करतो, अधिकाराला नमन करतो. तो महात्मा या तो संत नाव रूपाला आला आणि त्याला नमन करण्यासाठी सैतानाने त्याला आपलं आसन, आपली शक्ती आणि अधिकार दिला की लोकांनी सत्याला नमन न करता असत्याला नमन करावं. आणि ज्यावेळेस असत्याला नमन करतात त्यावेळेस त्याच्या पाठीमागं असलेल्या सैतानी शक्तीला ते नमन करत असतात. त्यामुळं त्या पाठीमागं असलेली सैतानी शक्ती नमन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कार्य करत असते. फारोचे जादूगार ज्यावेळेस त्या मूर्त्याला नमन करतात आणि ते जादूगार ज्यावेळेस चिन्ह चमत्कार करतात, तर चिन्ह चमत्कार करण्याचं सामर्थ्य जादूगारामध्ये नाही आहे. चिन्ह चमत्कार करायचं सामर्थ्य सैतानामध्ये. आणि सैतानाने का त्यांना देव केलेलं आहे की त्या चिन्ह चमत्कारामुळं लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवावा. कारण असत्यामध्ये पण चिन्ह चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे. त्याचा उद्देश मेन हेच आहे की माणसाने मला नमन करावं. प्रेज लॉर्ड. मग माणसाला नमन करण्यासाठी समोर कोणतरी व्यक्ती पाहिजे ना. येशू जर नसल तर देवाची स्तुती आराधना कशी होईल. येशू प्रभू आहे, पण प्रभू ज्यावेळेस पृथ्वीवरती येतो आपण येशूला नमन करतो. आपण ज्यावेळेस येशूला नमन करतो आपण डायरेक्ट कोणाला नमन करतो. परमेश्वराला नमन करतो. म्हणजे येशू हा कोण आहे. पृथ्वीवरचा व्यक्ती आहे. तो जर समोर नसल तर आपण परमेश्वराला कसं नमन करणार.
जुन्या करारानुसार मंदिरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व असायचं. मंदिर हे दिसणारी गोष्ट होती, एक अस्तित्व होतं मंदिर, ज्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व प्रगट व्हायचं. तसंच येशू हा व्यक्ती आहे, देव असला तरी तो मनुष्य बनून का आला, की तुमच्या माझ्याची पापाची क्षमा करावी. बरोबर. तसंच हे सैतानसुद्धा काय करणार आहे, अँटिक्राइस्ट म्हणजे कोण आहे, हा ख्रिस्ताचं प्रतिरूप घेऊन आलेला आहे. अँटिक्राइस्ट म्हणजे तर ख्रिस्ताची जागा घेणार आहे, म्हणजे ख्रिस्ताऐवजी मी देव आहे अशी घोषणा करणार आहे. तू पण ज्यावेळेस सत्य कळल त्यावेळेस सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. पाऊल हा जुन्या करारात चालत होता, त्याला कळत होतं की जुना करार हा देवापासून आहे, त्याने तो चालत होता. पण ज्यावेळेस त्याला कळलं की जुना करार हा संपूर्ण एक नावावरती जुना करार रचला गेलेला आहे, ते नाव आहे येशू. आणि ते जुना करार पूर्ण करण्यासाठी येशू पृथ्वीवरती आला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू पृथ्वीवरती आल्यामुळं येशू हा तो कोकरा आहे जो देव होणार आहे. म्हणून पावलाने त्या सत्याचा स्वीकार केला आणि पाऊल बंधनमुक्त झाला. म्हणून पावलाची ती कळकळ होती की माझी जे मला जसं सत्य कळालं तसं यहुद्यांना सत्य कळावं, म्हणून तो यहुद्यांसाठी खूप तळमळ करत होता. प्रेज द लॉर्ड. पण अनेक लोक यहुदी त्याचं ऐकून ख्रिस्ताकडं वळले, पण नंतर परमेश्वराने त्याला परराष्ट्रांसाठी निवडलं होतं. मग परराष्ट्रांमध्ये आला आणि मग पावलामुळं आज परराष्ट्रांमध्ये सुवार्थ आज आपण ऐकत आहोत इंडियामध्ये पण. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणून सत्य नेहमी बंधनमुक्त करतं. आणि तसंच सैतान काय करतो, परत वाचा प्रगटीकरणाचा 13वा अध्याय 4थं वचन. अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला, म्हणून त्यांनी अजगराला नमन केले आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले. हां, आता इथं काय दिलेलं आहे, नमन करणं. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला नमन करता त्यावेळेस तुम्ही जीव आपला त्याला गहाण ठेवता. सोल ज्याला म्हणतंय, इंग्लिशमध्ये सोल म्हटलेले, त्याला सोल तुम्ही त्याच्या हातात देता. बरोबर आहे ना. सोल हातात देणं याचा अर्थ ही टेक युअर, संपूर्ण तुमच्या जीवनाचा ताबा तो घेतो. प्रेज द लॉर्ड. एवढं सोपं नाही आहे. त्याचा तुमचं जीव तो कंट्रोल करतो. तुमच्या जीवावरती, त्या जीवाला किती आयुष्य द्यायचं हे कंट्रोल करायचं सामर्थ्य त्या व्यक्तीकडे जातं. तो तुम्हाला चालवतो, मार्गदर्शन करतो, तुमच्या विचार कल्पनामध्ये तुमच्या जीवनाचा संपूर्ण कंट्रोल घेतो तो. याचा अर्थ तुम्ही त्याचे गुलाम बनता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याचे गुलाम बनता. नीट लक्षात घ्या. गुलाम म्हणजे तो मालक आहे, आपण गुलाम आहोत. गुलामाला स्वतःची इच्छा नसती, स्वतःचं नाव नसतं आणि स्वतःची ऑथॉरिटी नसती. मालक जसं सांगेल तसं गुलाम करत असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे मोठे मोठे जे सेलिब्रिटी आहेत हे आपलं जीव त्याला घाण देतात, सोल देतात. जसं लेडी गागा, मायकल जॅक्सन हे लिटरली म्हणतात की सैतानाने आम्हाला आमचं सोल मागितलं. तो म्हटलं मी तुम्हाला एवढी प्रसिद्धी देईल, एवढा पैसा देईल, एवढंच तुम्हाला नावलौकिक मिळून देईल की संपूर्ण जग तुमच्या पाठीमागं जाईल, पण तुमचा सोल मला घाण करा. आणि मग ज्यावेळेस ते सांगतात, तिने सांगितलं मी रक्ताने करार केला त्याच्याबरोबर, माझ्या रक्ताने करार केला की माझा जीव मी तुला देते. आणि मग तिला एवढी प्रसिद्धी दिली की ती जगातली 1 नंबरची गायक झाली. पण ती म्हटली मला रात्रीची झोप येत नव्हती, ड्रग्ज घ्यायचे मी, सर्व नाना प्रकारची व्यसनं मला लागली, नाना प्रकारच्या गोष्टीने मला म्हणजे झोपच मला गेली. कारण रात्री मला उठवायचा, उठून तो म्हणायचा चल हे कर, चल ते कर, असं कर, असं वाग, तसं वाग. रात्रभर तो, कारण तो कंट्रोल करतो. गुलामाचं स्वतःला अस्तित्व नसतं. प्रेज द लॉर्ड. तो कंट्रोल करतो ना, तो काय करत असतो, तो तुमचं अस्तित्वच नष्ट, माणसाचं अस्तित्व नष्ट करतो. प्रेज द लॉर्ड. येशू हाच एक व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद आणि शांती आहे. ते प्रिन्स ऑफ पीस म्हटलेलं आहे त्याला, हा येशू ख्रिस्त आहे. बरोबर. तर नमन करणं, हां वाचा. अँटिक्राइस्ट काय करतो इथं, नमन करायला लावतो. याचा अर्थ पाया पाडायला लावतो आणि सेवा करायला लागतो. पण हे कशा विरुद्ध आहे,
नियमाविरुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नियमाविरुद्ध गेल्यावरती काय होणार? देवाचा न्याय उतरून येणार, आज्ञाभंग होणार. प्रेज द लॉर्ड. कळते तुम्हाला? म्हणजे तो काय करतोय सैतान? इनडायरेक्टली देवाची जागा घेतोय. स्वर्गात त्यांनी तेच काम केलेलं आहे. ज्यावेळेस त्याला स्वर्गातून फेकण्यात आलं त्यावेळेस तो परमेश्वराच्या सिंहासनावरतीच बसायचा प्रयत्न करतोय. आता तो अँटिक्राइस्टद्वारे बसायचा प्रयत्न करतोय. प्रेज द लॉर्ड. अँटिक्राइस्टला समोर ठेवतोय आणि स्वतः मागून हालचाल करतोय. कळते तुम्हाला? आणि ज्यावेळेस तो तशी हालचाल करतोय तर काय होतंय? अँटिक्राइस्टचा काळ सुरू होतोय. प्रेज द लॉर्ड. नमन करण्याला किती महत्त्व आहे. हां पुढं 19:24. हां आपण संदेश की आहात हे आता मला समजलं. ओके. शमरोनी स्त्रीबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि ज्यावेळेस येशू तिला सांगतो भविष्यवाणी, भविष्यवाणी तिच्याबद्दल सांगतो की 5 नवरे होते तुला आणि आत्ता जो आहे 6वा हा तुझा पती नाही आहे. ओके. ज्यावेळेस तो सांगतो ते म्हणते मला आता ठाऊक कळलं आहे की तुम्ही कोण आहात? संदेष्टे आहात. हां हे आता मला समजलं. आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावरती. येशू कुठे आहे? शमरोनी गावामध्ये. शमरोनी याचा अर्थ काय होतो तिथं? सॅमेरिटन वुमन म्हणतात तिला. तर शमरोनी जी स्त्री आहे ही काय म्हणते? शमरोनी जुन्या करारामध्ये दाविदाच्या नंतर शल्मोन राजा झाला. शल्मोन राजानंतर 2 राज्य डिवाईड झाली. एक यहूदा कुळ आणि एक इस्रायल राष्ट्र. यहूदा कुळचं मंदिर होतं परमेश्वराचं मंदिर येरुशलेममध्ये. पण शमरोन राष्ट्रामध्ये त्या राजाने एक मंदिर बांधलं जे शमरोनामध्ये होतं. त्या मंदिरामध्ये बोलतो ते पण ज्यूजच आहेत. पण त्यांनी स्वतःची उपासना वेगळी स्थापन केली. परमेश्वराने काय सांगितलं होतं की माझी जी नेमलेली जागा त्याच जागी तुम्ही काय करायचं? माझी भक्ती करायची आणि माझी आराधना करायची. पण ह्यांनी शमरोन त्या राजाने आपली लोकांनी इस्रायल म्हणजे यहूदामध्ये जाऊ नये आणि मग यहूदामध्ये गेले ते कदाचित आपल्या विरुद्ध बंड करतील म्हणून त्या राजाने काय केलं? शमरोनातच मंदिर बांधलं. कळतंय तुम्हाला? आणि मग शमरोनामध्ये मंदिर बांधल्यानंतर वचन सांगते की तिथं सुद्धा ती आराधना सुरू झाली. प्रेज द लॉर्ड. हां आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली. याच डोंगरावरती उपासना केली. ओके. आता ते जे ती विहीर होती ज्या जागी जे याकोबाची विहीर म्हटलेलं आहे त्याला. ओके. हां आणि तुम्ही म्हणत आहात येथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत आहे. हां पण यहुदी लोक काय म्हणतात? उपासनेची जागा कुठली आहे? येरुशलेम म्हणजे देवाचं मंदिर. आणि शमरोन लोक वर्शिपची जागा या नमन करायची जागा कुठली म्हणतात? ते शमरोनमधली. कारण ती स्त्री शमरोन म्हणते की आम्ही इथं देवाची सेवा करतो, तुम्ही तिकडं उपासना करता. ते प्रेज द लॉर्ड. ओके. येशू काय सांगतोय? येशू तिला म्हणाला बाई तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व येरुशलेमेतही करणार नाही. हां येशू म्हणतो आता येरुशलेममधली उपासना आणि शमरोनातली उपासना आता संपलेली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हां यहूदातूनच तारण आहे. म्हणजे येशू काय सांगतोय? मीच तारण आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आता मंदिराची गरज नाही आहे. कारण मंदिरामध्ये असलेला देव, मंदिरामध्ये राहणारा देवच मनुष्य बनून पृथ्वीवरती आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने आपले एकुलता एक पुत्रच पाठवलेला आहे पृथ्वीवरती की तुमचं पाप आणि तुमचे शाप मी त्या क्रूस खांबावरती घेणार आहे आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. मंदिरामध्ये जायची कारण काय आहे? सार्वकालिक जीवनासाठीच. प्रेज द लॉर्ड. आणि सार्वकालिक जीवन कधी मिळणार आहे? ज्यावेळेस रक्त शिंपडलं जाईल, पापाची क्षमा होईल. पण सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थानाचं सामर्थ्य पाहिजे ना, जे जुन्या करारात नव्हतं. म्हणून येशू काय म्हणतो? हां तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने कोणाची उपासना करतील? पित्याची उपासना करतील. आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने. आणि पवित्र आत्मा कुठे येणार आहे? प्रत्येक विश्वासणाऱ्यांमध्ये. आणि मग विश्वासणारा कोण बनणार आहे? देवाचं मंदिर.
प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्हाला येरुशलेमची गरज नाही आहे मंदिराची, शमरोनाच्या मंदिराची गरज नाही. आता देवाचा एकुलता एक पुत्र मनुष्याच्या शरीराला देवाचं मंदिर करणार आहे, कारण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि देवाचा आत्मा मंदिर त्याच्यामध्ये राहणार आहे, तर मानवाचं शरीरच देवाचं मंदिर बांधणार आहे. आणि म्हणून ते जो मंदिरातला तो आत्मा जो आहे, त्या मनुष्याचा आत्मा हा पवित्र आत्म्याबरोबर खरेपणाने देवाबरोबर उपासना करणार आहे. आता नो नीड ऑफ मंदिराची आता गरज नाही आहे. प्रेज लॉर्ड. मनुष्य हाच आता देवाचं मंदिर झालेलं आहे. हाडामासाचं मंदिर, हाडमासं हेच देवाचं, दगडं नाही तर हाडामासाचं मंदिरच हे देवाचं मंदिर आहे. प्रेज लॉर्ड. आपल्या प्रतिरूपाचा केलं याचा अर्थ काय आहे? देवाचं प्रतिरूप म्हणजे कोण आहे? देवाचं प्रतिरूप दगडमास नाही आहे, देवाचं प्रतिरूप सूर्य नाही आहे, देवाचं प्रतिरूप प्राणी नाही आहेत, देवाचं प्रतिरूप गरुड नाही आहे, देवाचं प्रतिरूप झाड पण नाही आहे, देवाचं प्रतिरूप साप पण नाही आहे, देवाचं प्रतिरूप नदी पण नाही आहे, या समुद्र पण नाही आहे. देवाचं प्रतिरूप कोण आहे? देवदूत पण नाही आहेत. देवाचं प्रतिरूप कोण आहे? मनुष्य. आणि देवाला ह्या मनुष्यालाच आपलं मंदिर करायचं. परमेश्वर म्हणतो मला तुमच्या आत्म्यात राहायचं आहे. खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. प्रेज लॉर्ड. कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. अँटी क्राइस्ट काय करत आहे? अँटी क्राइस्ट हा नमन करण्यास भाग पाडवते. आणि ज्यावेळेस तुम्ही नमन करता त्यावेळेस अँटी क्राइस्ट प्रत्येक लोकाच्या आत्म्याचा ताबा घेईल. नंबर 66 सिस्टम काय आहे? सैतानाचा आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये राहायला तुम्ही परवानगी देणं, तुमच्या शरीरामध्ये राहायला परवानगी देणं. अज्ञान हे सैतानाचं सर्वात मोठं हत्यार आहे. त्यामुळे ह्या अज्ञानाबरोबर आपल्याला समजणं गरजेचं आहे की आम्हाला देवाचं ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे. ओके. हां. प्रेज लॉर्ड. देव कोण आहे? आत्मा आहे. आणि आपण कोण आहे? नाही, आपण पण आत्माच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने मातीचा येशूने मातीचा मनुष्य तयार केला, पण त्या मनुष्याला त्याच्यात जीव कधी आला? देवानी श्वास फुंकल्यावरती. म्हणजे देवाचं कुठला भाग हा देवाकडून आहे? श्वास म्हणजे आत्मा. प्रेज लॉर्ड. वचन सांगते देवाने फूक मारली आणि सहस्राच्या सहस्र देवदूत तयार झाले. म्हणजे देवदूत कोण आहे? आत्मा आहे. मग आपल्या शरीरातला कुठला भाग देवाचा आहे? नाही, आत्मा. तुमचा आत्मा जो आहे हा वचन काय सांगते? खऱ्या उपासकाने आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना करावी. आत्म्याने म्हणजे आमच्या आत्म्याने आम्ही देवाबरोबर कॉन्टॅक्ट करू शकतो, कारण होली स्पिरिट हा आमच्या शरीरामध्ये नाही आहे. होली स्पिरिट हा आमच्या आत्म्यामध्ये, आणि तो आमच्या आत्म्याला शिकवतो, आमच्या आत्म्याला सांगतो. आमच्या आत्म्याने आपण देवाबरोबर कॉन्टॅक्ट करू शकतो. अन्य भाषा कुठून येते? आत्म्यामधून, ना आमच्या शरीरामधून. शरीर फक्त जीभ बोलतं आहे, पण बोलणारा आत्मा असतो. आमचा आत्मा, मनुष्याचा आत्मा. पण आमच्या आत्म्याला शब्द कोण देतं? पवित्र आत्मा. मी आत्ता उभा आहे, माझ्या आत्म्याला शब्द कोण देतं? मी काय बोलावं? संदेश कसं द्यावा हे कोण सांगतं? पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा माझ्यात नसतं तर मी संदेश सांगू शकत नाही. प्रेज लॉर्ड. आणि संदेश सांगण्यासाठी पवित्र आत्म्याचं अस्तित्व आमच्या आत्म्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आमचा आत्मा, पवित्र आत्मा आमच्या आत्म्यात राहतो, त्यावेळेस आमचं शरीर जरी बाहेर जगाबरोबर असलं तरी आमचा नित्यनेमाने आत्मा कोणाबरोबर असतो? देवाबरोबर कॉन्टॅक्टमध्ये असतो. म्हणून येशू म्हणतो की अशी वेळ आलेली आहे की येरुशलेममध्ये पण नाही, शमरोनामध्ये पण नाही, तर मनुष्य हा स्वतःच्या आत्म्याने देवाची उपासना करत. खरे उपासक हे आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना करते. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. इफिसकरास पत्र याचा आमचं तारण कशामुळं झालेलं आहे? कृपेने झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे देवाने कृपा केली, पण विश्वासाच्या द्वारे. आता विश्वास कुठून आला? वचन ऐकून. वचन सांगते की ज्यावेळेस वचन ऐकलं जातं त्याने विश्वास उत्पन्न होतो.
प्रेज लॉर्ड. पण वचनच नसतं तर असतो, देवाचं वचन आहे, हे वाचल्यानंतर आपल्याला देवाने काय केलेलं आहे आणि देव काय करू इच्छिते, या जुन्या करारात देवाने काय केलं हे सगळं समजतं. देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान कुठून कळतं आपल्याला? वचनातून. आणि मग आपल्याला ज्ञान प्रगट होतं, बरोबर. आणि विश्वास कुठून येतो? वचन ऐकल्यावरती, बरोबर. पण विश्वास येण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? वचन वाचणं गरजेचं आहे. पण वचन वाचून पण विश्वास आमच्यात कुठून उत्पन्न? विश्वास आमच्यात टाकतो कोण? पवित्र आत्मा. विश्वास हा फळ आहे. आत्मेची फळामध्ये विश्वास एक फळ आहे, प्रीती एक फळ आहे, आनंद एक फळ आहे, शांती एक फळ आहे, ममता एक फळ आहे, क्षमा एक फळ आहे. तसं विश्वास पण एक फळ आहे. जे विश्वास पवित्र आत्मा आमच्यामध्ये पेरतो आणि ते झाड उगवलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही वचन ऐकतो आमच्यामध्ये काय उत्पन्न होतो? विश्वास उत्पन्न होतो. म्हणजे विश्वास उत्पन्न करणारं कोण आहे? पवित्र आत्मा आहे, बरोबर. वचन कोणाकडून आलेले? वचन कोणाबद्दल आहे? येशूबद्दल आहे, बरोबर आहे. म्हणजे देवाने काय केलं? येशूला पृथ्वीवरती पाठवलं. येशू कोण आहे? देवाची असलेली प्रीती या कृपा, बरोबर. म्हणून वचन काय सांगते? कृपेच्या द्वारे म्हणजे येशूच्या द्वारे. हां, कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे. कृपेने विश्वासाच्या द्वारे. कृपेने कोणाची कृपा? देवाची कृपा. येशूच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे. विश्वास कुठून आला आहे? वचनातून, बरोबर. आम्ही येशूवरती ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्हाला काय झालेलं आहे? तारण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आमची सुटका झालेली. कशाची सुटका झालेली? आमच्या आत्म्याची सुटका झालेली आहे. आमचा आत्मा आता सार्वकालिक जीवनासाठी देवाने शिक्का मारून सील केलेला आहे. प्रेज लॉर्ड. तसंच ज्यावेळेस अँटिख्राइस्ट चिन्ह चमत्कार करल, ज्यावेळेस लोक त्याला नमन करतील, त्यावेळेस त्याच्या आत्म्याचा ताबा, लोकांच्या आत्म्याचा ताबा सैतान घेईल आणि त्यांचं डेस्टिनेशन, या त्यांचं राहण्याची जागा कुठली होणार आहे? स्वर्ग होणार नाही तर नरक होईल. कारण आज विश्वासाच्या द्वारे कार्य करायची संधी आहे. पण हा विश्वास ज्यावेळेस त्यागला जाईल त्यावेळेस मग अँटिख्राइस्टचं कार्य सुरू होईल. म्हणून एक विश्वासाचं काम आहे, नोहाचा तारू बांधण्याचं एक काम आहे. आणि नोहा आत गेल्यानंतर अविश्वासणाऱ्यांचा न्याय. मग प्रेज लॉर्ड. आज स्वर्गारोहण होतं आहे, अजून झालेलं नाही आहे, म्हणून प्रत्येकाला संधी आहे. नोहा तारू बांधतो आहे, प्रत्येकाला संधी आहे. पण ज्यावेळेस दरवाजा बंद होईल, ज्यावेळेस स्वर्गारोहण होईल त्यावेळेस महासंकटाचा काळ चालू होईल आणि स्वर्गारोहण असलेले निघून जातील. नोहा सेफ राहील आणि जगावरती न्याय येईल. स्वर्गारोहण होऊन लोक निघून जातील आणि मग धर्मदेवाचा न्याय उतरवून येणार आहे. कारण अँटिख्राइस्ट हा सैतानाच्या रूपात येणार आहे आणि तो कोणाला प्रेमाने कधीच कवटाळत नाही. कारण त्याचं काम आहे घात करायचा, नाश करायचा आणि चोरी करायचा. प्रेज लॉर्ड. कळते तुम्हाला? आणि म्हणून ह्या जगामध्ये आत्ता जे काही चाललेलं आहे ते वर्स्टमधून, या भयानकमधून भयानक चाललेलं आहे. प्रेज लॉर्ड. अशी उष्णता कधी तुम्ही पाहिली नव्हती. ह्याच्यापेक्षा भयंकर उष्णता अजून येणं बाकी आहे जगामध्ये, जे अँटिख्राइस्टच्या काळात होणार आहे पुढं जाऊन. ते नंतर पाहणार आहोत. परमेश्वर वचनाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आता तुमची वेळ आहे.